दिवसाचा शेवट जरी आयतं कुयतं खाऊन झालेला असला ना, पण दिवसाची सुरुवात मात्र ना स्वयंपाक करूनच झाली होती. म्हणजे सकाळी यांचा डब्बा करायला घेतला आणि मला उठायला जरा उशीर झाला होता आणि त्यातल्या त्यात ते भेंड्यांना पण काय झालं काय माहिती, शिजतच नव्हतं. म्हणून यांच्या पुरत्या डब्यापुरत्या चपात्या वगैरे करून घेतल्या आणि फुल गॅसवर भेंडी शिजायला ठेवली. कारण मग गरम गरम भेंडी डब्यामध्ये घातली ना की ते खूपच असे गरम गरम होऊन जाते. आणि फुल गॅसवर केलं म्हणून अशी काहीतरी माझ्या कढईची अवस्था झाली होती, पूर्ण काळी पडून गेली होती. त्यानंतर डब्बा वगैरे भरून यांना स्टॉपवर सोडायला गेले होते. कधीमध्ये मी जात असते स्टॉपवर सोडायला, कारण आहे ना त्यांना भरपूर थोडंसं जवळपास 1 किलोमीटर लांब चालत जायला लागतं स्टॉपपर्यंत जायला. घरी येऊन बघते तर काय तिन्हीच्या तिन्ही अंड्यांमधून पक्षी बाहेर आले होते आणि माझ्याकडनं थोडीशी कुंडी हल्ली, तर त्यांना असं वाटलं की त्यांची आई चालली की काय, म्हणून ते ना असं काहीतरी खाण्याच्या अपेक्षेने तोंड असं वरती करत होते. ते बघून ना मला इतकं भारी वाटत होतं. दुपारच्या वेळेला नर्सरीत गेले होते का, तर माझ्या मैत्रिणीचा आज बड्डे होता. म्हटलं तिच्यासाठी छान 2-3 झाडं घ्यावा. 2 जास्वंदीची झाडे घेतले, कारण तिच्याकडे जास्वंदी नाही आहेत, मग म्हटलं जास्वंदीचंच घ्यावं. त्यानंतर अस्तर वगैरे पण घेतले. आता मी थोडंफार मशीनचं काम पण सुरू केलं आहे ना, त्याच्यामुळे इथून पुढे तुम्हाला माझ्या व्लॉगमध्ये ना अस्तर, धागे, धुगे सगळं काय काय मशीनचं सामान वगैरे दिसणार आहे. अस्तर वगैरे घेतले आणि रात्रीच्या वेळेला ना लगेच पार्टीसाठी आम्ही बाहेर जायला निघालो होतो. आणि हा जो मी टॉप घातला आहे ना, हा टिश्यू फॅब्रिकमध्ये आहे आणि तो मी स्वतः शिवलेला आहे. म्हणजे माझं जेव्हा लग्न झालेलं त्याच्यानंतर काहीतरी 3-4 महिन्यांनी मी हा टॉप शिवला असेल, पण तो ना जरा टोचतो पण आणि थोडासा टाईट होतो, त्याच्यामुळे म्हणजे काय जास्त घालत नाही. नंतर बड्डे गर्लच्या घरी गेलो आणि असं बाहेरून दार ओढून ठेवलं होतं मुद्दामून. त्याच्यानंतर तिथे गेलं, ती मेकअप करत होती म्हणून मला आहे ना असं आयलायनर मस्करा लावायची इच्छा झाली म्हणून लावून घेतलं. कारण खूप भरपूर दिवस झाले असं मी जवळपास आयलायनर मस्करा लावला नाही. तिच्याकडचं छान होतं म्हणून लावून घेतलं. मला थोडं लावताना वेगळं वाटत होतं. पहिले तर मला लावता येत नाही, त्यातल्या त्यात मला सवयी पण नाही मला स्वतःला असं मेकअपमध्ये काय बघायची, म्हणून तिच्याकडून सुद्धा छान असं थोडंफार लावून घेतलं. कारण मला एकाच डोळ्याला चांगलं लावता येत ना, आणि मी लावलं तिने लावलं म्हणून वैष्णवीला काय मागं सोडायचं काय. मग तिला पण आम्ही हट्ट करून बळजबरी धरून का होईना लहान लेकरावानी ना आयलायनर वगैरे लावून दिलं. तिला ना अजिबातच इच्छा नव्हती. शेवटी ना ती धुवूनच आली होती बरं का, असं काहीतरी तिचं तोंड चावलं होतं, तिला बळजबरी लावून दिलं होतं म्हणून. नंतर तिने काजळ वगैरे लावलं. मस्तपैकी आम्ही सगळेजण छान असं रेडी झालो. बड्डे जरी एकीचा असलं ना तरी आम्ही सगळेजण जसं काय आमचाच बड्डे असं रेडी झालो होतो. केक कटिंग वगैरे केला, छान छान फोटोज काढले, व्हिडिओज काढले. त्याच्यानंतर मस्तपैकी ना बाहेर जेवण्यासाठी आम्ही गेलो होतो आणि 2-3 भाज्या मागवल्या होत्या. पण सध्या ना माझं हॉटेलमध्ये असं वाटतं रोटीन ते खाण्यापेक्षा ना आपले स्टार्टर नवीन नवीन ट्राय केले ना ते मला जरा जास्तच आवडते. मस्तपैकी सगळ्यांनी बसून जेवण वगैरे केले. त्यानंतर घरी आलो. घरी आल्याला पहिले मी ते लिपस्टिक, काजळ बिजळ सगळं धुवून काढलं, कारण मलाच इतकं वेगळं वाटत होतं ना माझ्या स्वतःला एवढं मेकअपमध्ये बघून. चला तर मग भेटत पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. जय गणेश.